मित्र नमस्कार। पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कंधारचे प्रख्यात पत्रकार राजेश्वर कांबळे यांना राज्यस्तरीय जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती परवीन पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि राजश्री शाहू महाराज ग्राम विकास प्रतिष्ठान जवळगा देशमुख तालुका लोहा जिल्हा नांदेड यांचे राज्यस्तरीय जनहित पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी 27 जानेवारी 2025 रोजी सोनखेड तालुका लोहा येथे तिसऱ्या राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य तथा कथाकार राजेंद्र गहाळ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई सदस्य श्रीधर नांदेडकर माजी जिल्हा परिषद सदस्य कालिदास मोरे राजश्री शाहू महाराज ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैयासाहेब गोडबोले सोनखेडचे सरपंच प्रतिनिधी सुनील मोरे ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलरे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला। तर चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क या चॅनल वरती साहेब चिखलीकर साहेब व नांदेड दक्षिणचे आमदार गोंडारकर साहेब यांचा आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक प्लस त्यांचा सोनखेडमध्ये आमदार झाल्यानंतर हा पहिलाच योग होता। त्यांचाही आपण या ठिकाणी सोनखेड व परिसरातील सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी सत्कार केला आणि त्या कार्यक्रमामधून अनेक विषय या भागातले या परिसरातले या गावातले मांडण्यात आले। विकासाच्या बाबतीत चर्चा झाली। अनेक गावातील लोकांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार केला आणि मला आनंद वाटला की ज्या वेळेस चिखलीकर साहेबांनी या व्यासपीठावर नांदेड दक्षिणसाठी भाषण केलं ते माणूस आमदार झाले आहे आणि हा द्विधायोग आमच्या सर्वांसाठी साहेब खासदार बी झाले होते। खासदार असतानाही आम्हाला निधी मिळाला। पुन्हा विधानसभेला आता योगायोग असा आहे की आमचे काही जे काही कामं झाले असतील आणखीन काही कामं त्यांच्याकडे आम्ही काल मांडले होते आणि त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। ज्या जागेवरचा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला साहेब, आपण सभापती असताना बऱ्याच गोष्टीच्या त्या ठिकाणच्या अडचणी होत्या, परंतु आता त्या कसल्याही अडचणी आता राहिलेल्या नाहीत कारण ग्रामपंचायतच्या नावाची जी जागा 8 नंबरला लागली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी चिखलीकर साहेबांनी 10 लाख रुपये सुद्धा खासदार असताना दिले होते। त्याचं काम देखील आता त्या आधीच्या वक्त्याच्या बोलण्यावर असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये साहित्य झालं पाहिजे, ग्रामीण भागातलं साहित्य हे उभारलं आलं पाहिजे। सर्वप्रथम मी आईकडे झालेल्या उद्घाटनाच्या नात्याने या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी संमेलनाचं जाहीर करतो आणि निश्चितच महात्मा गांधीपासून सगळ्यांचे संदेश असेल की ग्रामीण भागाकडे चला आणि ग्रामीण भागातल्या जे काही साहित्य असेल, जे संस्कृती असेल, जो वारसा आहे या सगळ्या गोष्टींचा त्याला कुठेतरी उजाळा भेटायला पाहिजे किंवा नितांत भावने होते। या ठिकाणी बापूंनी तेव्हापासून सांगितलं कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाचे नाव हे ठेवायला पाहिजे। पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करत असताना आमच्याकडे तर सुद्धा असं प्रोटोकॉल नव्हतं की जिल्हा परिषदला काम केलं आहे का, डायरेक्ट आमदार झालाय का, आणि कुठं काम केलं आहे का, पंचायत समितीवर काम केलं आहे, पण तिथं ग्रामीण भागातल्या लोकांची नाव असू शकते। आज आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कुठलाही कागद जर आमच्या समोर आला तर ते अर्ज वाचल्याबरोबर आम्हाला समजते काम होऊ शकते होऊ शकते। काही राजकीय पुढारी पुण्यापेक्षा असे आहेत की आम्ही कागद दिला की काहीतरी वाचतो मारतात ते त्यांनाही माहीत नसतं की आपलं काय करायचं। तेव्हा ग्रामीण भागाची नाव असलं कुठलंही क्षेत्र असलं